यूट्यूब फॅमिली कसे आहात, मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आपल्या गार्डनमध्ये मी थोडे असे खराब झालेले कांदे लावलेले होते आणि त्या कांद्याचं कसं रोप आलं आहे ते तुम्हाला दाखवते. कांद्याचं रोप दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती छान रोप आलेले आहे. मी असे खराब कांदे लावलेले होते आणि त्याचं बघा किती छान फुलं आलेले. बी म्हणता याला, याचं बी काढावं लागतं. हे बघा ते ओले कांदे होते ना, त्यांना असं पात फुटलेली होती. मग मी ते कांदे ना ते असे लावून दिलेले, असे बारीक कोंब फुटलेले होते ते लावून दिलेले मी. तर त्याला बी आलेलं आहे. किती छान फुलं आलेले. कढीपत्त्याचं झाड आहे आपल्या गार्डनमध्ये, मस्त छोटंसं हे फुलांचे. आणि आपलं खायचं ते नागिनीचं पान म्हणता ना, ते आहे. इथं जास्वंदीचं आहे, इथं मोगरा लावलेला आहे, त्याला पण फुलं येत आहे छोटे छोटे. इथं निमोनी लावलेली आहे, निंबू. असं आपलं छोटंसं गार्डन आहे केलेलं बघा. इथे तुळशी वृंदावन आहे आणि इकडे पण पेरूचं झाड लावलेलं आहे. तिकडे साईडला आंब्याचं आहे. किती कडक ऊन पडलेलं आहे, खूपच कडक ऊन पडलेलं आहे. आणि आपण असे हे लावलेले वेल लावलेले, त्याच्याने थोडं सावली पडते. आणि आम्ही अशी पडदे लावून दिलेले, त्याच्यामुळे खूप सावली पडते. अशी सावलीच राहते आपल्या इथं मोठ्यावरती, मोठ्यावरती सावलीच राहते. काय आणलं खायला बघ. काय आणलं हो? समोसे. समोसे दिसत आहे इथं. समोसे घेऊन आले वाटतं ते. वाव. या समोसे खायला. हे समोसे घेऊन आले ते. मस्त, एकदम भारी आहे. खाऊन घेते आणि मग बोलते. चला, थोडा आराम केला आणि आता मैत्रिणा पण आल्या आहे. 5 वाजून गेले आणि मी चहा ठेवला आहे इथं. इथं मैत्रिणा बसल्या आहे. चहा झाला आहे आपला, आता गाळून घेते आणि मग बोलते. या चहा घ्यायला म्हणजे आता थोडंसं एक्झर्शन कमी केलं आहे म्हणून माझी शुगर कमी झाली. असं तसं हे पण नाही करायचं, फक्त फिरायचं. तायडा काय करते तू? मैत्रिणा आलेल्या होत्या आणि ते बराच वेळ बसले. आता 8 वाजून गेलेले, मला स्वयंपाक करायचा आहे. आणि त्याआधी मी तुम्हाला काहीतरी खुशखबर सांगते. आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले, हे फक्त तुमच्यामुळेच झालेले. धन्यवाद. गुडिया बघा किती छान मेहंदी काढते. दाखव बेटा कशी मेहंदी काढली तुम्ही. असं कर ना, हात असं कर ना. हे बघा किती छान मेहंदी काढली. मागून बी काढली का? दाखव मागून. हो काढली. आता काढतेच आहे, कंप्लीट झाल्यावर दाखवते. दाखवणार का? वरती काय आणायचं होतं आपल्याला बेटा? वरती जातो. तांदूळ नाही का खाली? तांदूळ घेऊन आपण. चला मी तांदूळ घ्यायचं.
वरती बघा किती छान वाटतं आमचं. संध्याकाळी खूप छान वाटतं. इकडे बी छान वाटतं. दरवाजा पण कुठे आहे रे तांदूळची गोणी सोनू? हे आमच्या फौजी पेठ आहे. आर्मीमध्ये होते नाही, ही पोलीसमध्ये मिळालेली आहे. आणि आमच्या आर्मीचे बॉक्स आहे. बाकीचे बॉक्स खूप बॉक्स आहे आमच्याकडे, 8-9 बॉक्स आहे. रॅक वरतीच पडलेला आहे, त्याच्यावरती भांडेली. घेत आहे का गोणी का? त्याने किती पसारा करून ठेवलाय. इथं डॉल करून ठेवलेली, इथं एक डॉल, पूर्ण घरात पसारा करून ठेवलाय. माझी मुलं किती घाण करतात घरात. पूर्ण बुक वगैरे काढून ठेवले. बॅडमिंटन कुठे ठेवली आहे. सकाळी पूर्ण आवरावं लागणार आहे पूर्ण. हे इथं तांदूळ ठेवलेले, ही गोणी इथं. खूप पसारा करून ठेवतात. आज मला स्वयंपाकला आराम आहे. मी काही खिचडी टाकत नाही आहे, आज तेच खिचडी टाकणार आहे. त्यांनी खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे. इथे कांदे, टमाटे, बटाटे चिरले गेलेले आहेत त्यांचे. आणि इकडच्या गॅसवरती ना चहा ओतून टाकलेली, इकडच्या गॅसवरती ठेवले. दुपारी चहा बनवला, पूर्ण चहा ओतून टाकलेला आहे. आता बघा काय हाल करतात किचनची, पाहते मी. ते म्हणे मी टाकतो म्हणे खिचडी, ते बनवणार आहे खिचडी. टाका तिथं शेंगदाणे वगैरे सर्व काही आहे. मी तुम्हाला फक्त सांगेन तिथं शेंगदाणे टाका ना तुम्ही. टाका तिथं शेंगदाणे आणि वटाणे पण आहे. तिथं शेंगदाणे वगैरे सर्व आहे, काही काढून घ्या. आज मी मस्त आराम करणार आहे, मला बी बरं नाही आहे. झाली बेटा मेहंदी? वाव, मागून बी काय गेली. दाखव ना नीट, व्यवस्थित दाखवायचं, असं दाखवायचं. तिकडचं पुढून दाखव कशी छान काढली. हां शेंगदाणे तिथे, वटाणे फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये. मी इथून सांगते त्यांना काय टाकायचं तर. मला म्हणे तू आराम कर, मी मस्त खिचडी टाक. अरे ते पहिले येणमा टाकायला पाहिजे होतं. पहिले पाणी ना टाकत असले. लसूण पण आहेत बरं इथं सोले, लसूण तरी ठेवलेले, झाकून ठेवलेले लसूण. जास्त नका टाका, 5-6 काढल्या. ते मदत करताय मला. सकाळी मशीन काही लावलं नाही मी, आता मशीन लावून देते. सकाळी काही कपडे नव्हते
आता मुलांचे कपडे पण टाकले मी मुलं शाळेतून आले तर आता त्यांना 10-12 दिवस सुट्ट्या आहे. मग म्हटलं आता मशीन लावून देते रात्रीचं, मग सकाळी लावायची काही गरज राहत नाही. आता मशीन लावून देते आणि मग बोलते. लावते चालू झालं मशीन. कपडे लावून दिले मी. सकाळी टेन्शन राहणार नाही मला. हे काय मसाले सापडले का? मसाले काढून देऊ का? काढून दिला आहे मी त्यांना. हां बरं, मसाला समजत नाही त्यांना म्हणून मी मसाला काढून दिला. हे बघा त्यांनी खिचडीची तयारी पूर्ण केलेली आहे. कोथिंबीर बी कापून ठेवलेली. कशी होते तरी कशी होते ते पण तुम्हाला दाखवते. मस्त घालत होती. मसाले वगैरे टाकून द्या. आता झालं असणार ते. शॉर्टकट खिचडी. हां काही नाही सापडलं की मस्त खिचडी टाकायची. असं लोणचं, पापड, कांदा खूप छान लागते. थोडी कोथिंबीर टाकून त्याची. मस्त मसाला होतोय आपला. हो चालला जाईल ना. किती छान. हा वास खूप छान सुटला सोनू. भूक लागली मला. अरे हळू टाका ना. समजत नाही त्यांना मीठ टाकायला समजत नाही. मीठ टाकून देते. खूप छान टाकली त्यांनी. बस खिचडी झाली का मग दाखवते मी तुम्हाला. कशी झाली कुकर खोलावर. काढून दाखवा खिचडी. छान झाली. मस्त खिचडी करतात. ताट करताय का? ताट करताय ते. पिलू जेवायला बसा ना मग आता. चल पप्पांना थोडंसं तांबाय वगैरे धरून. आई गं करंट लागलं तर मला बस खाली. माझा पिलू काढलं गेलं खालून दाखव. पूर्ण हात भरला. पेरू मागचे पेरू भरले ना गं. मागचे हां बरं. जेवण करायचं तुला? हां जेवण करायचं. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.